नमस्कार, मी शीतल किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कोथिंबीर वडे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथं कोथिंबीर. मी एक पेंडी कोथिंबीर घेतलेली आहे. बारीक चिरून याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही, याला नितळायला ठेवायचं. इथं मी एक वाटीला थोडीशी कमी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. एक वाटीला थोडंसं कमी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. 3 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. इथं 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडीशी तीळ घेतलेली आहे, ओवा, जिरे आणि थोडीशी हळद. आता हे आपण मिरची, लसूण, ओवा आणि जिरे आपण सगळे एकत्र मिक्सरला वाटून घेऊया. वाटून घेतला आहे. त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीरवर मगाशी वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. हे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. हे बेसनचं पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि हे तीळ, हे मीठ आणि हे सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. याला छान असं मिक्स करायचं 2 मिनिटं. खूप छान लागते चवीला, पण थंडीच्या दिवसामध्ये थोडं कडक आणि गरम पदार्थ खायचे असे छान छान करून. हे बघा, आपलं असं 2 मिनिटं मिक्स करून झालेलं आहे. आता याला थोडंसं पाणी घेऊन मळायचं आहे आपल्याला. बघा, असं हातात थोडंसं पाणी घेऊन आपण याला मळून घ्यायचं आहे. याला छान असं मिक्स होईल असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, कारण ही आपली वडी अशी खुसखुशीत होते, चवीला छान कुरकुरीत लागते. तुमच्याकडं जर डाळ्याचं पीठ नसेल तांदळाचं, तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण त्यामध्ये वापरू शकता. हे बघा, छान असा आपला असा गोळा मळून झालेला आहे. हे बघा, माझा गोळा असा मळून झालेला आहे. जर तुम्हाला थोडंसं पातळ वाटलं तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पीठ ऍड करू शकता, तांदळाचं पीठ. असं सगळं पूर्ण हे जर नंतर मिक्स केलं तर हे एकजीव होऊस तर असं याला मळायचं. नंतर तसं तर घेताना पहिल्यांदाच आपण उगं नॉर्मल हाताला पाणी घ्यायचंय. बघा, घट्ट असा गोळा मळून झालेला आहे आपला. हे बघा, मी अशा हातावर पोळी करून घेतलेली आहे आणि इथं खाली प्लेटामध्ये तीळ टाकून घेतलेले आहेत. यावरती असं आपण ठेवून घेऊया. याला दोन्ही साईडनं मी असं तीळ लावून घेतलेलं आहे. आता इथं मी वरी पातेलं ठेवलं आहे. त्यात 2 ग्लास पाणी टाकून मी गरम करायला ठेवलेलं आहे. ह्याला थव्यावरनं थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे आपली पोळी त्याला चिटकणार नाही. हे बघा, आपलं पाणी गरम झालेलं आहे. आपण ही चाळणी यावरती ठेवून घेऊया. ही पोळी जास्त अशी जाड ठेवायचं नाही, अशी नॉर्मल पातळ करून घ्यायची, जेणेकरून आपल्या वड्या तळताना पुन्हा तळून आपल्याला छान कुरकुरीत अशा होतील. आता ह्याला 10 मिनिटं झाकण मारून ठेवायचं. हे बघा, 10 मिनिटांनंतर मी झाकण काढले. यामध्ये अशी सुरी खोचून बघायचं, याला काही चिटकलं नाही, काही नाही, म्हणजे आपली वडी तयार झालेली आहे. आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं. ह्याला 2 मिनिटं गार होऊ द्यायचं. हे गरम असल्यामुळं असं पाणी झालेलं दिसतंय आपल्याला, त्यामुळे थोडंसं गार होऊ द्यायला. बघा, 2 मिनिटांनंतर आपण याचे असे उभे काप करून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही काप करून घ्या. वडी जास्त जाड असली तर तळताना आपल्याला जास्त असं कुरकुरीत होणार नाही, म्हणून शक्यतो वडी पातळच करायची.
हे बघा, छान असे पीसेस कट करून घेतलेले आहेत मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चौकोन, त्रिकोण कसे करायचे तसे करू शकता. आता आपण हे तळून घेऊया. हे पहा, तेल आपण टाकून घेतलेलं आहे, ते छान असं गरम झालंय. आता आपण वड्या टाकून छान असा कुरकुरीत तळून घेणार आहोत. मीडियम गॅस करून ठेवायचा, जास्त कडक तेल नाही करायचं आणि मध्ये तसंच राहील कच्चं. त्यामुळे मीडियम गॅस करून तळायचं. हे थोड्या थोड्या वड्या टाकून आपण जास्त वेळ तळून घ्यायचा आहे मंद आचेवर, म्हणजे छान असं कुरकुरीत होतील. हे बघा, आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. ही छान अशी बघा कुरकुरीत आणि कडक झालेली आहे. खायला पण एकदम छान लागणार आहे. आपण या किसान केचप सोबत त्याला खायचं आहे. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसादच आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. अशाच भन्नाट नव्या रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा. नवीन व्हिडिओची सूचना लगेच मिळेल.